हॅलो हॅलो, नाही नाही, उद्धट मंगल कार्यालय उपलब्ध नाही. नाही, 23 मार्च 9:40 मुहूर्त ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे. अहो नाही, आता घरात येऊन सांगू का? नाही नाही, ऐकू येत नाही. जेव्हा बोल जर केली डोक्याला कटकेट. मंगल कार्यालय यायचं का? मागे व्हायचं का? आधी मागे व्हायचं. बस काय एवढं? वाचायचं हो, काय लिहिलंय? मंगल कार्यालय. बस पैसे वाराने म्हणून पाठी लावलेली नाही. सॉरी सॉरी सॉरी. काय काम काढलं? ते माझ्या घराचं जरा बाथरूम तुंबलंय, नळाला पाणी पण येत नाहीये. माहित नाही आता, चला तुम्हीच बघून घ्या जरा. असे मूर्खासारखं काही बोलणार असेल सांगा का? फक्त घेतलं जाणार नाही. का आता तुम्हीच चालू केलंय? काय काम करलं ते सांगा. मला लग्न करायचंय. ओळखासाठी कशाला करताय लग्न? अर्धी लाकडं गेली आता तुमची प्रश्न. असं नाही हो, 2 मुलांचा बाप आहे मी. मग आता ह्या वेळेस दुसरी अवकाश सुचली लग्न करण्याची. हो, तुम्ही नीट ऐकू द्या, मला माझ्या धाकट्या मुलाचं लग्न करायचंय. काय हवं त्यासाठी? तुमचा हॉल हवा होता. असं हवाई म्हणून आमच्या उद्योगांचं मंगल कार्यालय मिळत नसतं. आमचे काही नियम आहे, अटी आहे. तर त्या जर मान्य असतील तर मेन उद्योगांचं मंगल कार्यालय. यात कसल्या अटी आहेत का? अटी म्हणजे अटी. मान्य असेल तर थांबा, नाही तर चढत चालू लागा. बरं बरं, सांगा तुमच्या अटी. तुम्हाला सांगते, परवा एकाने अशीच अट मोडली. चढत रस्त्यावर लग्न लावलं त्यांचं. काय हो, अशी काय आहे तुमची अट? पहिली अट म्हणजे आमच्या इथे मंगलाष्टक गाणारा अत्यंत सुरातच गाणारा पाहिजे. बरं. त्यासाठी आम्ही सारेगावमधून टर्मिनेट झालेले कलाकार आणतो. एक पालक सोडला, दुसरं काय काम असतं त्यांना? हे पण आहे. तरी तरी पण परवाच्या एका लग्नात एक खेळडी कुठलीच पहिली मंगलाष्टक गायला. गंगा सिंधू सरस्वती नर्मदा. नाही हो, ऐकायला पण ही हौस असते मला मोठ्यांची. हौस घरी करायची, इथे लोकांना काय करायचं नाही. बरं बरं, चांगलं कोणतरी बघू आम्ही. पुढची अट, लग्नामध्ये वरात काढणार आहात. बऱ्याच तर असणारच ना. हो, तुम्हाला सांगतो, आमच्याकडे लग्नामध्ये नाचण्या गाण्याचं घोर कौतुक. माझे काका जर गाणं लागलं की नाचतात. काकी त्यांना विचार नका, थोडासा टिपाणीचा आवाज आला की कुठून त्यांच्या काकी यायचं काय माहिती. नाव काय आपलं? धांदरफळे. नागरट फळे. धांदरफळे नाही हो, धांदरफळे. जे काय तुमचं नाव असेल ते नीट लक्ष देऊन ऐका. आमच्या इथे वराते आपले अश्लील हावभाव करून नाचलेलं चालणार नाही. हो, पहिली अट, उगाच ते पतंग ओढणे, नाक डोलवणे असे करायचे नाही. आमच्या इथे अत्यंत शिस्तीत नाचायचं. शिस्त म्हणजे शिस्त. ते नाही जमणार मला. नाही सांगते ऐका. बघा कसं नाचायचं ते. आमच्या इथे कसं नाचायचं? म्युझिक लागलेलं लागलं. विचित्र हावभाव करून नाचायला चालणार नाही. अट आहे, उघडाची अट आहे. मान्य असेल तर सांगा. बरं बरं. पुढे लग्नामध्ये विधीच्या वेळेला मुलीच्या मामाचा मुलीचा मामा असं मी फार फार 2दा ओळखतो. अगदी फार फार 3ऱ्यांदा ओळखतो. 3ऱ्या हाकेला जर तो मामा आला नाही, तडक कार्यालयाच्या बाहेर काढायचं. तडक का मानस हो त्यांचा? मागलेला त्याच्यावर बघा आपण घरी करायच्या. उगाच लोकांना कळून ठेवायचे. मुहूर्तावर लग्न लागणं महत्वाचे असते. बरं बरं. पुढे लग्नामध्ये व्हिडिओ शूटिंग करणार. हो, ते तर आत्ताच जास्त त्यांना ऍडव्हान्स देऊन आलोय. नीट सांगते ते नीट ऐका. लग्नामध्ये तर कॅमेरामॅन हे असा कॅमेरा घेऊन 4 लोकांमध्ये फिरत असतं. विनाकारण कामना धंदा त्याला. हा, आणि त्याच्यानंतर त्या कॅमेराच्या वर हॅलोजन असतं प्रखर प्रकाशाचा. बरोबर. त्या कॅमेरावाल्याने आमच्या भटजी जवळ येता कामा नाही. का बरं? भटजी आमचा उघडा असतो, त्याला चट्टे बसतात. आपण त्याला कपडे घालू, आम्ही देतो त्याचा खर्च. अट म्हणजे अट. पुढे बरं ठीक आहे, बघू दे. पण पुढे लग्नामध्ये ते वधूवर त्यांना कोल्ड्रिंकची एक बाटली दिली जाते. हो. बरोबर ना? त्याच्यामध्ये 2 नळ्या टाकून दिल्या जातात. हो. एकाच बाटली ते मेले वधूवर सुर करून ढोसत असतात. किती मस्त वाटतं ते. अत्यंत घरी दिसतं ते दृश्य. चालणार नाही. त्या वधूवरांना 2 वेगवेगळ्या बाटल्या द्या. ढोसा बनवा काय ढोसाची ती कोल्ड्रिंक. ठीक आहे, देऊ आम्ही. आहेत आमच्याकडे पैसे तेवढे. अट आहे ती उद्धटांची. मान्य असेल तर थांबा. मान्य आहे.
वधूवर विनाकारण बसलेले असतात रिकामटेकडे पाहिले असेल हो विनाकारण कामला धंदा असे आपल्या एकमेकांकडे बघत बसलेले असतात रिकामटेकडे वधूवर तुम्हाला सांगते डोक्याला ताप म्हणतात ताप बसल्या बसल्या आमच्या खुर्चीचे आसनाचे धागे काढतात आमच्या खुर्च्या उसवतात आणि मग त्या खुर्च्यांमध्ये आम्हाला तंबाखूची पाकिटे गुटख्याच्या पुड्या असं काही काही सापडतं तुम्हाला सांगितलं ते वधूवर म्हणजे ना निवड रिकामटेकडे हो लोक तुमच्या खुर्च्याला पण खाली बसवा आम्ही दोघांना ते काही नाही अट आहे ती आमची मान्य असेल तर थांबा ठीक आहे पुढची अट नीट लक्ष देऊन ऐका भोजनाची व्यवस्था हो भोजनाच्या व्यवस्था आपण कसं करूया तिकडे पंजाबी कॉर्नर मध्ये चायनीज लावूया तिकडे साऊथ इंडियन बघूया बाहेर जाताना एखाद्या डेझर्टचा विचार करता येईल मिळणार नाही का मिळणार नाही मग अट आहे आमची आता काय उपाशी पाठवू लोकांना ऐकून घ्या काय सांगते ते आमच्या कार्यालयामध्ये तुम्हाला बुफे मिळणार नाही पंगतच असेल उद्या ते बुफेमध्ये हातात ताटल्या घेऊन असं फिरतात वेळासारख्या बरं दिसतं का चार चौघात आणि नक्का तिला धड बसायला जागा नाही नक्का तेवढं पानात काढून घेतात आणि ते मग ते अन्न वाढून घेतात नको एवढं अन्न टाकून देतात त्या टाकलेल्या अन्नामध्ये आधी मुंबई जाऊन निघेल हे चालणार नाही उद्धटांकडे खोकून घेतलं जाणार मग तुम्ही काय देणार जेवायला आमची थाळी कशी असते सांग आमच्या इथे थाळीमध्ये मीठ लिंबू चटणी कोशिंबीर पापड भाजलेलाच मिळेल तळलेला मिळणार नाही अपेक्षा करू नये पुढे आळवाचा फतफद बटाट्याची पोळी भाजी जिलबीच्या 2 कड्या मठ्ठा पुऱ्या भात एवढंच मिळेल काय बोरिंग जेवण आहे अरे हो नाही चांगलं आहे तेच चांगलं असतं अजूनही मराठी माणसाला मराठी जेवणच आवडतं आणि ते शरीराला चांगलं असतं. मिळणार नाही पंगत म्हणजे पंगत आणि हेच पानात काढलं जाईल आणि अजून एक पुढे पंक्तीमध्ये आमच्या बायका परत पंक्तीमध्ये आमच्या बायका वाढाल्या ठीक आहे त्या बायकांकडे बघून जिलबी आणा मठ्ठा आणा पुऱ्या आणा तुझ्या कार्यालयाला करायचं नाही जे काय पानात पडतील ते गपचूप फिरायचं जर पानात कोणी टाकलं तरच कार्यालयाच्या बाहेर काढेल आणि त्याचा वेगळा दंड करेल मान्य का बोला किती अटी जाऊ तुमच्या अटी म्हणजे उद्धट मंगल कार्यालयाच्या अटी बरं आता माझ्या अटी संपलेल्या आहेत तुमचं काय बोलायचं ते बोला झाल्या संपल्या एकदाच्या अटी काम करा तुम्हीच तुमच्या लग्नाचं बघा इकडे मला नको तुमचं उद्धट कार्यालय अहो बनकुळे वनपुळे नाही हो दांदरपुळे जे कोणी पुढे असतील ते आमच्या कार्यालयात या सगळ्या अटी आहेत अटी जर मान्य असेल तरच कार्यालय घेऊन नाहीतर चालू लागायचं नाही करायचं मला चालू लग्न लागा चालू लागा तुम्ही बघा तुमच्या लग्नात मला चालू नको लागा तुमच्या लग्नात. चालू लागा चालू लागा गेले वाटतं मांजर पुढे हॅलो हॅलो गोखले वहिनी झाला तयारीला हो हो आता उपलब्ध आहे हो उद्धट मंगल कार्यालय आपल्या अमोलचं लग्न तिकडेच करू हो हो